कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे तुम्ही आपापसात काय बोलताय? कोणी कोणी मला विचारेल का माझं मत काय आहे ते? I mean, come on. पण पारो, तुझं काय मत आहे? अरे बाबा अरे थांब थांब. अरे हा, हिला काय माहितच नाही का? अगं आदित्यच्या चेहऱ्याकडे बघ जरा, कसा खुललाय तो. अगं आत्ताच एक मुलगी बघून आलाय तो लग्नासाठी. बघ हा आदित्य, तुला हवं असेल तर मी बोलते तिच्याशी, आई तू पण पण ती अपॉइंटमेंट देईल ना? पण मी आज अपॉइंटमेंट न घेताच आलीये. आत आले तर चालेल ना? पण या प्लीज प्लीज आत ये. वेलकम. आय एम सो सॉरी मी न विचारता आले, पण मला राहावलं नाही. इतक्या वर्षांनी तुम्हाला भेटण्याचं स्वप्न माझं साकार झालंय, त्यामुळे थोडीशी बांबावल्यासारखी झाली आहे मी. आपण ज्या व्यक्तीला आपला आदर्श मानतो तो अचानक असा समोर येऊन उभं राहिला तर मी काय, माझ्या जागी कोणीही असेल तर थोडासा गोंधळून जाईल असं वाटतं मला. नाही ना मॅम, तुम्हाला माहिती नाहीये तुम्ही कित्येक माणसांना प्रेरित केलंय. तुमच्यामुळे मी माझा बिझनेस वाढवू शकले. काम करत करत आपण या समाजाला देणं आहोत. आपली एक सामाजिक बांधिलकी आहे, हे सगळं मानूनच मी काम करते. हो हो, पुरे. ओळख करून देते, श्रीकांत किर्लोस्कर. नमस्कार. नमस्कार. आणि ही अनुष्का. हो, ओळखलं मी हिला. एकच मिनिट दादा, आत घेऊन तिकडे ठेव. या तुम्ही. नॅचरल कलर्स आहेत. येस. क्या बात है. अगं हे पेंटिंग इथे. मॅम, मला जर आई असती तर मी 100% हे पेंटिंग तिलाच गिफ्ट केलं असतं, पण तुम्ही माझा आदर्श आहात. मग आता मी हक्काने हे पेंटिंग तुम्हाला गिफ्ट देऊ शकते, राईट? पहिल्या भेटीची आठवण. पण पहिल्या भेटीला तर तू भेटलीच नाहीस ना बहिणींना. वहिनी म्हणजे स्वतः अहिल्यादेवी किर्लोस्कर कोणाला जरी स्वतःहून भेटायला आल्या होत्या तरी. माफ करा, तुम्ही आलात आणि मी तुम्हाला भेटू शकले नाही. पण माझ्या वेळा ठरलेल्या. तुम्ही ज्या वेळेत आलात ती वेळ मी कॅन्सर पेशंटसाठी दिली होती, आणि पेशंट्स खूप आतुरतेने वाट पाहत असतात, तेव्हा मला त्यांना भेटणं जास्त इम्पॉर्टंट वाटलं. आणि यानंतर तुम्हाला मला भेटायची गरज पडणार नाही.
अहिल्या मॅम, तुम्ही मला फक्त एक कॉल करायचा, मी स्वतःहून येणार तुम्हाला भेटायला, ठीक आहे? बर. आणि काय मस्त वातावरण आहे घरामध्ये, किती पॉझिटिव्ह आहे. असं वाटतं कुठेतरी मंदिरात आले मी, खरंच. मी खूप जास्त गप्पा मारत, मला निघायला हवं. मी येते. हा अनुष्का, अगं चहा तर घेऊन जा. हो चालेल. थँक्यू. काय झालं मॅडम, तुम्हाला चाय आवडली नाही का? तुम्हाला काफी आवडते का? मी लगेच बनवून आणतो. नाही, मला चहाच आवडतो, पण हा खूपच थंड आहे. मला गरमागरम वाफळलेला कमी साखरेचा चहा प्यायला आवडतो. अनुष्का, एक काम कर ना ग, तूच जा किचन मध्ये आणि स्वतःसाठी चहा बनव आणि तिथेच पी. गरमागरम, तुला आवडतो तसा, अगदी वाफाळलेला. दामिनी, वाय नॉट? आवडेल मला. मला खरंच खूप आवडेल माझ्या हातून तुम्हाला सगळ्यांना खाऊ बनवून घालायला. अनुष्का मॅडम, तुम्ही राहू द्या, मी आणते बनवून. अगं तू पण चल माझ्यासोबत. किचन कुठे आहे? ते इकडं आहे. ओके, विल यू प्लीज गाईड मी? येस येस. हो, आलेच मी. अरे तिला आवडतो गरम चहा. मी हिला किचन मध्ये पाठवून चूक तर नाही ना केली? तुमच्या बोलण्या वागण्यावरून अजिबात वाटत नाही की तुम्ही इतके मोठे नावाजलेले आर्किटेक्ट आहात. नाही म्हणजे कौतुकच केलं तुमचं. हो ग. आय एम सॉरी मी तुझा असा एकेरी उल्लेख केला. चालेल ना तुला? नाही नाही, उलट तेच बरं आहे. मग तूही मला एकेरीच बोल काय. बर, बाय द वे तुझं शिक्षण? नाही म्हणजे मला माहिती आहे तू आर्किटेक्ट आहेस, पण त्याच्या व्यतिरिक्त काय स्पेशालिटी आहे तुझी? मी आर्किटेक्ट आहेच आणि मी बिझनेस मॅनेजमेंट केलंय आणि आता मी एन्व्हायरमेंटल सायन्सचा अभ्यास करते आणि अजून मी शिकतेच आहे. असाही माणूस आयुष्यभर शिकत राहतोच काय. ती छान बोलतेस तू. बरं, मी चहा बनवते तुझ्यासाठी. ए थांबा, तुझंच घर आहे, तू कधीही चहा बनवू शकतेस. आज मी चहा बनवणार. माझ्या हातचा चहा पिऊन तर बघ. मॅडम, मी तुम्हाला डबे काढून देते. अनुष्का, तुला या किचन मधलं इतकं सगळं कसं माहितीये? म्हणजे असं वाटतच नाही की तू या घरात नवीन आहेस. अगं हे जनरल आहे. आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आपल्या हाताशी ठेवल्या जातात, जसं मीठ, तेल, मसाले, चहापत्ती, साखर. आणि आपल्याला न लागणाऱ्या गोष्टी थोड्या साईडला ठेवल्या जातात. म्हणून मला चहापत्ती आणि साखर अशीच सापडली. प्रिया, आलेच आम्ही. हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.